मित्रांनो, आषाढी एकादशी, माऊलींची पालखी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी, अशा या पालख्या आता पंढरपूरकडे रवाना झाल्यात. लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतील. पण हा वारकऱ्यांचा प्रवास चालत चालत त्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने शेकडो दिंड्याच्या द्वारे हे वारकरी त्या विठुरायाच्या चरणी पोहोचत असतात. दरवर्षी या वारीमधून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. एक पवित्र महिना आपला आषाढी एकादशीचा, आणि मग या अशा पालख्या, असे वारकरी रस्त्याने जिथून जिथून जातात. अनेक मानवी वस्त्यांमधून त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आसूसलेल्या भक्तांची पण गर्दी होते पालखीच्या भोवती. प्रशासनाने रस्ते वळवलेले असतात. पालखीच्या ठिकाणी अवजड वाहनं जाऊ नयेत याची काळजी पण घेतलेली असते. तरीसुद्धा कित्येक वेळा काही अप्रिय घटना नक्की घडतात, अगदी दरवर्षी घडतात. आणि आजकाल तर या आपल्या हिंदू सोडून इतर धर्मीयांची थोडी मजल वाढत गेल्याचं दिसतंय. मी कुठल्याही परराज्यातली गोष्ट सांगत नाहीये. महाराष्ट्रामधली, ज्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पंढरपूरचं श्री विठ्ठल, या श्री विठ्ठलाची ही आषाढी यात्रेची वारकऱ्यांची गर्दी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात गात, मस्त कधी कधी फुगडी झिम्मा खेळत, गोल रिंगण करत, मोठ्या आनंदात हा उत्सव म्हणून साजरा करत तो वारकरी आपल्या देहू, आळंदी किंवा इतर अनेक गावांमधून, दिंड्यांमधून हा पंढरपूरकडे रवाना होत असतो. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात असे वारकरी आल्यानंतर एका वारकऱ्यांच्या ग्रुपवरती मांसाचे तुकडे फेकले गेले, अशी घटना या पुण्यामध्ये घडते. खूप खेद वाटतो. प्रचंड मन उद्विग्न होतं. आणि या अशा घटना का वाढत चालल्यात हा सवाल मनात येतो. आता हा तर एखादा दुसरा मांसाचा तुकडा हा वारकऱ्यांच्या अंगावर पडला आणि आता असं समजतंय की मांजराला मी मांसाचा तुकडा देत होते असं त्या तुकडा फेकणाऱ्या बाईने डिफेन्स घेतलाय आणि ती म्हणे आता कुठल्या दवाखान्यात उपचार घेतेय. अरे, हिंदूंच्या सणालाच अशी गालबोटं लावण्याची तुमची धमक कशी होते? होते धमक कारण कायदा नाहीये कडक. आता याच पार्श्वभूमीवरती आसाममध्ये याच्या पूर्वीच मे बी 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी घडलं असावं. बातम्यांमधनं ते रिफ्लेक्ट झालंय की नाही याची मी काही शहानिशा केली नाही, परंतु काही महत्त्वाच्या सोर्सकडनं समजतंय की लखीपूर, आसाम या ठिकाणी आणि ढुबरी या गावी एका हनुमान मंदिराच्या बाहेर गोमांस टाकल्याचं समजतं. एका कालिका मंदिराच्या बाहेर आपल्या गोमातेचं मुंडकं कापून ते मंदिराच्या बाहेर आणून ठेवलं. अशा घटना घडल्या आसाममध्ये. आणि मग हिमंत बिस्व शर्मा, आसामचे मुख्यमंत्री, यांना कडक सॅल्यूट करतो मी, कारण त्यांनी अशा घटना जर वारंवार घडत असतील तर आता मी आदेश देतोय की अशा व्यक्ती जर दिसल्या तर दिसता क्षणीच त्यांना गोळ्या घाला. अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी एक
2-4 इन्सिडन्स जिथं घडतात तिथं जर झाली ना, तर मात्र मला असं वाटतं की या कायद्याची दहशत नक्कीच त्या मुस्लिम धर्मियांमध्ये बसेल. आणि मग मनात एकदा ही दहशत बसली, तर मग कोणीही हिंदूंच्या कोणत्याही सणाच्या वेळेस, कोणत्याही उत्सवाच्या वेळेस, मग तो गणेशोत्सव असू द्या, रामनवमीचा उत्सव असू द्या, नाहीतर मग आपल्या श्रावणातले अनेक सण असू द्या, नवरात्राची यात्रा असू द्या, किंवा नवरात्राच्या पूर्वी जी ज्योत आणण्यासाठी जे भक्त धावत पळत ती ज्योत आणण्यासाठी जातात आणि गावागावातल्या देवीच्या मंदिरामध्ये तो दीप प्रज्वलित केला जातो आणि नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो. अशा सणांनासुद्धा गालबोट लावण्याचं कोणीही मुस्लिम धर्मीय पुन्हा धारिष्ट्य करणार नाही. आणि जर मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी जरी कोणी, म्हणतात ना की काही लोक वाघाचं कातडं पांघरून वाघ असल्याचा आविर्भाव निर्माण करतात, त्याच पद्धतीने हे सुद्धा सांगता येत नाही की इतर कोणीतरी हिंदूसुद्धा किंवा इतर धर्मीयसुद्धा मुस्लिम असल्याचा पेहराव करून CCTVमध्ये जर ते आलं तरी आपण मुस्लिम आहोत असं दिसावं अशी काळजी घेत जर 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशी काही कृत्य करत असतील तरी हा डायरेक्ट गोळ्या घालण्याचा जो आसामच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश जो आहे तो जर सगळ्या राज्यात इम्प्लिमेंट करायचं ठरवलं तर मात्र इतर कोणीही जर हे कृत्य केलं तर तो त्यात मरेल. आज प्रत्येक सणाच्या वेळेस प्रत्येक आपल्या मंदिराच्या बाहेर त्याची पवित्रता नष्ट करण्यासाठी आसुसलेली माणसं ही जर ओरिजिनल भारतातली मुस्लिमच असतील तर खूप मोठी शोकांतिका आहे. हे जर रेफ्युजीजमधले बांगलादेशी लोक किंवा इतर काही देशातून आलेले आश्रित असलेले मुस्लिम जर हे करत असतील तर ते नक्की कोणाच्या इशाऱ्यावरनं करतात याचीसुद्धा शहानिशा करणं गरजेचं वाटतं. कोणताही एखादा व्यक्ती इतकं मोठं धारिष्ट्य स्वतःच्या जीवावर कधीही करणार नाही, हे अगदी निर्विवाद सत्य आहे. मग ह्याच्या मागं कोण आहेत, मोठ्या व्यक्ती कोण आहेत की ज्यांनी याला अभय दिलं आहे किंवा ज्यांनी याला पैसे देऊन विकत घेतलं आहे. अशा कोणी व्यक्ती असतील तर तशा मोठ्या व्यक्तीपर्यंतसुद्धा कायद्याने पोहोचलं पाहिजे आणि मग तिथून सगळं शासन करत अशी यादीच बाहेर काढली पाहिजे. आज हनुमानाचं मंदिर त्याची पवित्रता भंग केली या लोकांनी, गोमांस तिथे टाकलं गेलं आहे. कालिका मंदिर त्याची पवित्रता नष्ट केली आहे, जिथे एका गोमातेचं मुंडकं छाटून आणून ते तिथे फेकलं आहे. म्हणजेच हिंदूंच्या अन्नामध्ये थुका, हिंदूंच्या मंदिरांना भ्रष्ट करा, मंदिराच्या बाजूला अवैधरित्या मशिदीची बांधकामं करा. काय कोणते कोणते फतवे निघत आहेत आणि मग या फतव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी धारिष्ट्य करणारी मंडळी पण त्यांच्याकडे कमी नाही आहेत. म्हणजे धर्मासाठी जीवावर उदार होऊन जीव देण्याससुद्धा तयार. क्योंकि हमें जन्नत मिलती है, हम जितने काफिरों को तकलीफ दे के ऊपर जाएंगे उतने ही हमें जन्नत के दरवाजे खुले मिलते हैं. अशा काहीतरी भ्रामक कल्पना मदरशांमधनं शिकवत त्यांची ब्रेन वॉशिंग झालेलं असतं आणि मग अशीच माणसं वाटेल ते करण्यासाठी प्रवृत्त केली जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी थांबणार कधी? आज पुण्यासारख्या शहरात जर वारकऱ्यांच्या अंगावर आता मांसाचे तुकडे भिरकावायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही अशा बायका जर असतील त्यांच्या धर्मात तर मात्र कठीण काळ जवळ आला आहे. आणि मग हिम्मत बिस्व शर्मासारखे मुख्यमंत्र्यांची प्रत्येक राज्याला गरज आहे असंच मला या हिंदुस्थानचं भवितव्य वाटतं आहे. आज हिम्मत बिस्व शर्मा यांचा जो कडक स्वभाव आहे अशा बाबतीमध्ये तशाच स्वभावाची योगी आदित्यनाथजींसारखी अशी धडाडीची माणसं ही प्रशासनात नक्कीच हवी आहेत. असं वातावरण सध्या आपल्या भारत देशात आहे. हे पाहिलं तर मन खूप विवळतं. एकता ठेवायची, अखंडता जपायची, सगळीकडनं वन वे ट्रॅफिक काय हिंदू लोकांनीच सांभाळायचं आणि तुम्ही मात्र मंदिरं लुटायची. आज बांगलादेशमध्ये मंदिरांवरती हल्ले चालू झालेत,
मंदिरं लुटली चालली आहेत आणि तरीही तिथल्या अशा क्रिमिनल्सला तिथलं सरकार पकडत नाही आहे. म्हणजेच एक छुपा पाठिंबा असतो सरकारचा की इथून सगळ्या हिंदूंना, दोज हू आर नाऊ इन मायनॉरिटी, त्यांना इथून हाकलून लावा आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या बळकवा, मंदिरांवरती हल्ले चढवा आणि हिंदू संस्कृती नष्ट करा. अशा पद्धतीचं प्रशिक्षणसुद्धा त्यांना दिलं गेलं आहे. मग ह्या गोष्टी कोणत्या थराला जातात? जे बांगलादेशमध्ये घडतं आहे त्याच पद्धतीने आपल्या इथं काही राज्यांमध्ये अगदी सेम गोष्टी घडत आहेत. म्हणजे त्यांचा अजेंडा सफल करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे आणि आपला हिंदू मात्र छानपैकी झोपी गेला आहे, असंच वातावरण सद्य परिस्थितीमध्ये आहे. कोणीही कायदा हातात घेणार नाही. मांस फेकलेल्या बाईवरती कोणीही आपला हिंदू हल्ला पण करणार नाही, कारण संस्कृतीचे पाईक ना आपण. हीच गोष्ट रिव्हर्स जर घडली तर शेकडो लोक तुमच्या अंगावर येतील. त्यांना चालत नसलेलं डुकराचं मांस जर मशिदीमध्ये टाकलं आणि ते जर कुठल्या हिंदूंनी टाकलं असं समजलं तर त्याच्या अंगावर शेकडो माणसं येतील. हा आपला दोन्ही धर्मांमधला फरक आहे आणि याच फरकाचा फायदा, याच झोपेचा फायदा किंवा याच घाबरटपणाचा फायदा इतर धर्मीय घेतात आणि तुमची पवित्रता पूर्णपणे नष्ट करण्याच्या मार्गावर ते चालायला मागे पुढे बघत नाहीत. आज लखीपूर आणि घुबरी या गावामध्ये आसामचे मुख्यमंत्री यांची दहशत नक्की निर्माण झालेली आहे. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं धारिष्ट असलेले किती राज्यांना मुख्यमंत्री मिळालेत हो? मग या हिंदुस्थानचं नक्की काय होणार? प्रत्येक राज्यात तर हेमंत बिस्व शर्मा किंवा योगी आदित्यनाथजींसारखी माणसं त्या चीफ मिनिस्टरच्या खुर्चीत बसू शकणार नाहीत. जिथं जिथं म्हणून मिक्स सरकार आहे तिथं तिथं म्हणून त्यांना थोडंसं नमतं घ्यावंच लागतं, यांना आरत्या ओवाळाव्याच लागणार आहेत. त्यामुळं या राजकारणी लोकांमुळं पूर्ण वातावरण खराब होत आहे का असाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि हतबलता येते. आपले विचार तिथेच खुंटून जातात. त्याच्यापुढं आपण विचारच करू शकत नाही, कारण उत्तर एकच मिळतं की याच्यामध्ये सुधारणा होणं खूप कठीण आहे आणि याद्वारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन रक्तपात होणार असेल तर तो कदाचित कोणीही चुकवू शकणार नाही. अशीच परिस्थिती विकोपाला जाऊ शकते का, अशी पण एक भीती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. ज्या काही अप्रिय घटना आसाममध्ये घडल्या आहेत, पुण्यामध्ये घडली आहे, त्या अप्रिय घटनांचा मी जाहीर निषेध करतो, एक हिंदू व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून. आणि सर्व हिंदूंच्या भावनाच मी माझ्या चॅनलवरती माझ्या ओठांद्वारे बाहेर पडतायत असंही मी जाहीर करण्यास मागे पुढे पाहणार नाही. ज्या काही अप्रिय घटना घडत आहेत त्या घडू नये म्हणून मुसलमान लोकांच्या या पूर्ण कम्युनिटीमधल्या विद्वान लोकांनी, त्यांच्या धर्मगुरूंनीसुद्धा अशा सणासुदीच्या दिवसात, आषाढीच्या दिवसात अशा घटना कृपा करून घडू देऊ नका असं जाहीर आव्हान कुठल्या मशिदीतनं केलं आहे. असं तुम्ही जर ऐकलं असेल तर त्या गावाचं नाव आणि त्या मशीद एरिया हा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अशा लोकांचं मी नक्कीच अभिनंदन करायलासुद्धा उत्सुक असेन. जे काही अप्रिय घडले त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि या व्हिडिओमध्ये प्रत्येक हिंदू व्यक्तीला सावधानतेने राहण्याचे सुद्धा मी आव्हान करतो आहे. जय हिंद, जय भारत.